पुढची बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दावोसमध्ये 14,50,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले। मात्र या करारांमध्ये भारतीय कंपन्यांचाही समावेश आहे। विशेष म्हणजे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मुलाच्या कंपनीचाही समावेश आहे। यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं। भारतातल्याच कंपन्यांसोबत दावोसमध्ये जाऊन करार का करता असं विरोधक विचारतात। यावर फडणवीसांनी उत्तर दिलंय। मुख्यमंत्री देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक डावोसला सुरू आहे। मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही, देशभरातल्या ज्यांना महाराष्ट्राचं यश पाहवत नाही असे काही लोक अशा पद्धतीनं मेसेजेस तयार करून त्या ठिकाणी पोस्ट करतायत। स्वित्झर्लंडमधल्या दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची परिषद सुरू आहे। या परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित आहेत। दावोसमधल्या परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र सरकारनं तब्बल 14,50,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 19 सामंजस्य करार केले। यातून 15 लाख रोजगार निर्मिती होईल असा सरकारचा दावा आहे। मात्र दावोसमध्ये झालेल्या करारांपैकी लोढा डेव्हलपर्स लिमिटेड यांच्यासोबतचा करार सर्वाधिक चर्चेत राहिला। मुंबई महानगर प्रदेशातील आयटी आणि डेटा सेंटर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि लोढा डेव्हलपर्स लिमिटेड यांच्यात 1 लाख कोटींचा सामंजस्य करार झालाय। या गुंतवणुकीतून राज्यात 1.5 लाख रोजगार निर्मिती होईल अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली होती। आणि नेमक्या याच करारावरून विरोधकांनी फडणवीस यांना घेरलंय। दावोसमध्ये झालेले करार हे भारतातल्याच कंपन्यांचे आहेत आणि ते भारतातही करता आले असते, त्यासाठी दावोसला जाण्याची आवश्यकता काय असा प्रश्न विरोधकांनी केला। मुख्यमंत्री देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक डावोसला सुरू आहे। मी महाराष्ट्राच्या म्हणत नाही, देशभरातल्या मुख्यमंत्र्यांची पिकनिक स्वित्झर्लंडला सुरू आहे बर्फात। ती संपली काय मुख्यमंत्री मेयरच्या इलेक्शनमध्ये लक्ष घालतील। स्वित्झर्लंडमधला डावोसमधला जी औद्योगिक कॉन्फरन्स आहे ती अत्यंत हास्यास्पद ठरते, विशेषतः भारताच्या दृष्टीने। अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तिकडे जातात आणि तिकडे भेटीगाठी होतात, देशात नाही भेटत एकमेकांना। फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरून विरोधकांनी चांगलंच रान पेटवलं। त्यामुळे अखेर फडणवीस यांनी मौन सोडून विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलंय। ज्यांना महाराष्ट्राचं यश पाहवत नाही असे काही लोक अशा पद्धतीनं मेसेजेस तयार करून त्या ठिकाणी पोस्ट करतायत। किंबहुना मला तर अतिशय गंमत वाटली की सगळ्यांचा मेसेज सारखा, त्याच्यामध्ये काहीच अंतर नाही। या टूल किटच्या मागे कोण आहेत वगैरे हे आता मी सांगत नाही, मला ते लक्षात येत आहे, पण त्या सगळ्यांना मी उत्तर देऊ इच्छितो। पहिल्यांदा तर हे जे काही आपण करार या ठिकाणी करतो आहोत, हे सगळे करार FDIचे करार आहेत। हे देशातल्या गुंतवणुकीचे करार नाही आहेत, हे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे करार आहेत। साधारणपणे ज्यावेळेस डावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असतं त्यावेळी जेवढे अशा प्रकारचे FDI गुंतवणूक करणारे कंपनीज आहेत, या सगळ्यांच्या बोर्ड मीटिंग्स याच्या आसपास असतात आणि त्यामुळे त्यांची इच्छा असते की या ठिकाणी अशा प्रकारचा करार झाला पाहिजे, म्हणून आपण तो करार करतो। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस दावोसमध्ये असताना आणखीन काही महत्त्वाचे सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे। मात्र दावोसच्या दौऱ्यातून आर्थिक भांडवलापेक्षा आरोपांचं भांडवलच अधिक उभं राहताना दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।